हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि सर्वांचा आवडता नाश्ता मेदूवडे। अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने बनवलेले वडे अगदी क्रंची होतात। चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया। इथे मी साधारण 3 ते 3.5 कप इतकी सफेद उडदाची डाळ साधारण 3 ते 4 तास भिजत घातली आहे। आता ही डाळ आपण छान मिक्सरच्या भांड्यामध्ये कमीत कमी पाणी घालून वाटून घेणार आहोत। हे मिश्रण असं घट्टसर हवं आहे आणि चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये आपण साधारण 2 चिमूट इतकं खायचा सोडा घालणार आहोत। आता आपण घालून घेतलेलं मीठ आणि खायचा सोडा आपल्याला व्यवस्थितरित्या हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनने आपण हे सगळं मिश्रण फेटायचं आहे। अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण साधारण अर्धा मिनिट फेटून घेणार आहोत। आता त्यासोबत खाणारी चटणी बनवूया। इथे मी 6-7 लाल वाळून घेतलेल्या मिरच्या घेतल्या आहे, लसूण, अद्रक, डाळ्या आणि खोबरं। आता हे मिश्रण मिक्सर जारमध्ये घालून आपण छान वाटून घेऊया। आता ह्या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता याला फोडणी द्यायची आहे। इथे फोडणीसाठी मी साधारण 3 चमचे इतकं तेल घेतलं आहे। तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा इतके मोहरी आणि 5-7 कढीपत्त्याचे पानं टाकून ह्याला कडक फोडणी बसल्यानंतर आपल्याला हे मिश्रण आपल्या चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळं हे मिश्रण एकदा हलवून आपली चटणी तयार झाली आहे। चला तर आपण मेदूवडे बनवूया। इथे मी हाताला व्यवस्थित असं पामवर पाणी लावून घेतलं आहे। तळव्यावर हाताच्या तळव्याला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या मिश्रणाचा थोडा भाग घेऊन अशा पद्धतीने ते हातावर थापून घ्यायचं आहे आणि थापल्यानंतर याला पाण्याचा हात लावत राहायचा आहे आणि थापल्यानंतर आपल्याला मध्ये छान असा पाण्याचा बोट लावून एक होल तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ते अल्लाद दुसऱ्या हातावरती आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। आणि आता छान कडकडीत तापवून घेतलेल्या तेलामध्ये आपल्याला हा मेदूवडा सोडायचा आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचेही मेदूवडे बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता याचा क्रंचीनेस, आवाज ऐका, अगदी क्रंची होतात हे मस्त आणि आतमधनं एकदम सॉफ्ट। ऐकला ना आवाज, इतके मस्त होतात, अगदी झटपट। आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील। जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे मी टाकत असलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही। स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान। पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओंसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा।